जवळपास सकाळचे 11 वाजले होते आणि तेव्हा कुहू उठली होती. तर माझी बरीचशी कामंही उरकून गेली होती. मी एका साईडला मग तिचा ब्रेकफास्ट बनवायला घेतला. तर ब्रेकफास्टमध्ये मी लास्ट 2-3 डेजपासून तुम्हाला सांगते आहे की मी बनाना स्मूदी तिला सकाळ सकाळी देते आहे. त्याच्यामध्ये मी बनाना, खजूर, मखाना आणि दूध हे सगळं ॲड करून मिक्सरला बारीक करते आहे. ब्रेकफास्ट द्यायच्या आधी मी तिला थोडंसं पाणी दिलं आणि नंतर तिला ब्रेकफास्ट खाऊ घातला. इकडे तिच्या डॅडाला कामावरती जायचं होतं, तर त्यांना टाटा बाय बाय करून आम्ही दोघी आमच्या कामाला लागलो. तर खूपचं चाललं होतं इकडे तिकडे करणं. ती काय फ्रीजसोबत तिचं काम मस्ती करत होती. तोवर मी माझी छोटी मोठी कामं उरकून घेतली आणि थोडा टाईमने ती झोपीसुद्धा गेली. तर इकडे दुपारसाठी मी तिला आज गाजर आणि बीटचं प्युरी देणार होते, त्यामध्ये बटाटा टाकून. हे वीकमधून एकदा तरी मी तिला देते. रोजच्या डेली जेवणामध्ये मी गाजर बीट ॲड करतेच थोडं थोडं, पण हे असं पूर्ण प्युरी मी तिला आठवड्यातून एकदा देते. तर इकडे मी ते बनवत ठेवलं. माझ्याकडे स्टीमर नाही आहे, मी तुम्हाला सांगितलंच होतं, त्यामुळे मी असा काहीचा जुगाड करून ते स्टीम करते. सगळा ते कचरा वगैरे हटवला आणि त्याची स्मूथी बनवून घेतली, पूर्ण प्युरी बनवून घेतली सॉरी. तर कुहू उठून गेली होती. कुहूला अंघोळ वगैरे मी घातली आणि हे खायला दिलं. तर जास्त काही तिने नाही खाल्लं, हे थोडंसंच खाल्लं. नंतर खाल्ल्यानंतर परत मी तिचे कपडे चेंज केले, कारण सगळं तिने भरवून घेतलं होतं. आणि पोट भरल्यानंतर मग असं तिचं असं काही खेळणं चालू होतं. संध्याकाळी परत मी तिला आज फर्स्ट टाईम दूध ट्राय केलं होतं की बाहेरचं दूध ती पिती आहे का. पण तिने प्यायच्या ऐवजी सगळं त्या मॅटवरती सांडून ठेवलं होतं. ती मॅट वगैरे मी धुवायला आतमध्ये गेले तोवर ही बाथरूममध्ये जाऊन बसली. तर हिला मी बाहेर बोलवत होते आणि मी ओरडत होते कुहू चल बाहेर आहे. तर ती असं मला प्रेमाने असं हसवण्याचा प्रयत्न करत होती. तिचं बघा नक्की काय चाललं, किती समजतं या मुलांना. असे मान एका साईडला करून मला बोलवून तिचं बोलवणं चालू होतं, कारण मी तिच्यावरती थोडंसं ओरडून बोलत होते. मी तिला बाहेर बोलत होते कम कम, तर ती मलाच कम कम करत होती. एवढी सगळी मस्ती करून आमच्या मॅडम फायनली झोपी गेल्या. उठल्यानंतर तिला म्हटलं थोडंसं खालतून राऊंड मारून आणूया, त्यामुळे मी तिला खाली राऊंड मारायला गेले. आल्यानंतर तिच्यासाठी बनवली मी पालक खिचडी. नंतर पालक खिचडी खाऊ घातली. तोवर कुहूचा डॅडासुद्धा आला. त्याच्यानंतर डॅडासोबत अशी काहीशी मस्ती. डॅडासोबत एवढं प्रेमाने आम्ही राहतो, पण मम्मासोबत आम्हाला एवढं प्रेमाने राहता येत नाही. मम्माचे आम्हाला केस ओढायचे असतात, तिला मारायचं असतं. मग इकडे संध्याकाळी परत तिला डॅडासोबत तिने राऊंड मारला तिच्या, आणि संध्याकाळी आलं असं काहीचं ती पाणी पित होती. आता कुठून शिकते. तर चला आजचा व्लॉग इथेच संपवते. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. प्लीज सबस्क्राईब. थँक्यू.